नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काहीही न करता पैसा आला तर, म्हणजे अशा टाईपचं थंबनेल बघितल्यामुळे लगेच उत्सुकता निर्माण झाली की अरे वा, ही तर चांगली आयडिया. म्हणजे काहीही न करता आपल्या जर अकाउंटला पैसे येत असतील, आपल्याकडे पैसा जमा होत असेल तर किती भारी संकल्पना आहे, नाही का? ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, ही संकल्पना म्हणजे फक्त संकल्पना नाही, ती वास्तवामध्ये उतरू शकते. पण अगदीच पहिल्यापासून काहीही न करता असा याचा अर्थ होत नाही. कारण काही ना काहीतरी आधी करून ठेवावं लागतं आणि मग तुम्हाला आपोआप पैसा येतो, हे आधी स्पष्ट करतो. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच काहीच म्हणजे कधीच काही न करता पैसा येऊ शकतो, तर असं होत नाही. एका लिमिटपर्यंत आपण काम करावं आणि त्यानंतर तो इन्कम आपोआप यावा असं काहीतरी करावं लागतं. मग ते केल्यानंतर जो इन्कम येतो त्या इन्कमची आज इथे चर्चा होणार आहे. कारण सर्वसाधारणपणे इन्कम दोन प्रकारे येतं बघा, लक्षात ठेवा कधी पण. म्हणजे हा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आपल्याकडे थोडासा आहे ना कमी रुजलेला आहे. म्हणजे काय की आपण ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम हे दोन जे प्रकार आहेत ते कधी समजून घेत नाही किंवा त्यामध्ये फरक करून कधी त्याप्रमाणे काम करत नाही किंवा त्याप्रमाणे विचार करत नाही. तर ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, तर आपण श्रम केल्यानंतर पैसा मिळतो, आपण कष्ट केल्यानंतर पैसा मिळतो. पण त्याच्या उलट पॅसिव्ह इन्कम हा जो प्रकार आहे तो काय आहे, तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की आपण कष्ट एकदा करायचे, इन्व्हेस्टमेंट एकदा लावायची, पण तो पैसा कायम आपल्याला त्यामधून पैसा जो आहे तो कायम आपल्याला येत राहतो, त्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. मग अशा टाईपचं इन्कम जे आहे ते असतं का, तर हो, अशा टाईपचं इन्कम जे आहे ते अस्तित्वात आहे आणि खूप जण अशा पद्धतीचं इन्कम जे आहे ते मिळवतात सुद्धा, हे लक्षात ठेवा आधी. त्यासाठी आता एक तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून एक उदाहरण घेतो. एक आहे राम आणि एक आहे श्याम. तर राम जो आहे तो काय करतो, त्याच्याकडे एक रिक्षा आहे, तो रिक्षा रोज चालवतो किंवा टॅक्सी चालवतो, जे काय त्याच्याकडे आहे तो काय करतो, रोज आपलं शहरामध्ये फिरवतो, चालवतो आणि त्यामधून त्याचं काय होतं आहे, पैसा मिळकतीचं साधन म्हणून ते वापरतो आहे तो. मग रिक्षा रोज त्याला सकाळी काय करावं लागतं, 8, 9, 10 वाजता तो काय ज्यावेळी जाईल त्यावेळी रिक्षा काढायची, टॅक्सी काढायची आणि शहरभर दिवसभर कष्ट करायचं, संध्याकाळपर्यंत जे काय पैसे जमतील ते त्याने ते मोजायचे. हा साधा विषय. ह्या गोष्टीला जे आहे ना ते आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो. म्हणजे त्यामध्ये राम काय करतोय, दररोजचं काम रोज करतोय आणि रोज ते काम केल्यानंतर त्याला संध्याकाळी पैसे मिळत आहेत. आता या उलट मी श्यामबद्दल सांगतो. श्याम काय करतो, त्याच्याकडे जरा बऱ्यापैकी पैसे आहेत. आता रिक्षाचं किंवा टॅक्सीचं उदाहरण घेतल्यामुळे मी श्यामचं उदाहरणसुद्धा त्या संदर्भातच घेतो. फक्त कष्टाची व्याख्या जी आहे, श्रमाची व्याख्या जी आहे ती थोडी इथं बदललेली तुम्हाला दिसेल. म्हणजे काय होतं आहे, श्यामकडे थोडे जास्त पैसे आहेत. तो काय करतो, एक नव्हे 2 रिक्षा घेतो आणि त्या दोन्ही रिक्षा किंवा एक टॅक्सी घेतो किंवा 2 टॅक्स्या घेतो, जे काय त्याच्याकडे भांडवल असेल त्याप्रमाणे. त्या टॅक्सी तो काय करतो, भाड्याने देतो. भाड्याने देणं म्हणजे काय की तो ड्रायव्हर लावेल किंवा चालवायला देईल, बरोबर. मग तिथे तो कष्ट करतोय का, आता स्वतः ड्रायव्हिंग करतो का, नाही. त्याने फक्त काय केलं, आपले पैसे जे आहेत ते त्यामध्ये इन्व्हेस्ट केले. मग त्या टॅक्सीवर किंवा रिक्षावरती जे कोणी ड्रायव्हर असतील ते काय करतात, दिवसभर रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात आणि संध्याकाळी त्या टॅक्सी जी आहे ती त्या आपल्या श्यामच्या घरी लावतात आणि त्याची शिफ्ट जी आहे, आपल्याकडे शिफ्ट म्हणतात माहिती आहे तुम्हाला, म्हणजे रिक्षाची शिफ्ट असते किंवा टॅक्सीची शिफ्ट असते. आपल्याकडे स्वतःची रिक्षा टॅक्सी नसेल तर आपण भाड्याने घेऊन चालवू शकतो, असा प्रकार. तर संध्याकाळी तो ड्रायव्हर काय करतो, त्या श्यामला पैसे आणून देतो. म्हणजे इथे कष्ट कोण करतोय, तो ड्रायव्हर करतोय. पण इथे श्याम कष्ट न करता काय करतोय, पैसे कमवतोय. हे झालं त्याचं पॅसिव्ह इन्कम. मग तुम्ही म्हणाल हा तर बिझनेस झाला. नाही, श्याम इथे बिझनेस करत नाही, हे आधी लक्षात घ्या. बिझनेस करतो असं वाटतं, परंतु काय आहे हे थोडासा फरक जो आहे तो लक्षात घ्या. एखादं दुकान जर तुम्ही टाकलं तर त्या दुकानावर तुम्ही स्वतः बसता, म्हणजे तुमचं कष्ट तिथे, श्रम, पैसा, वेळ हे तुम्ही तिथं देत असता. पण इथे
शाम काहीही यातलं करत नाही. त्याने फक्त एकदा टॅक्सी घेतली, एकदा रिक्षा विकत घेतली आणि ती भाड्याने दिली. त्यातून त्याला जे इन्कम मिळते ते अर्थातच त्याचं ते पॅसिव्ह इन्कम आहे. बरं, मग हे पॅसिव्ह इन्कम जे आहे ते मिळवण्याचे काही मार्ग आहेत का, असा प्रश्न तुमच्या मनात पडेल, बरोबर? तर हो, खूप मार्ग आहेत. म्हणजे आता सर्वसाधारण तुम्हाला मी उदाहरण म्हणून जसं समजून सांगितलं त्याच पद्धतीने समजा तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत. आता ते 5 लाख रुपये तुम्ही बँकेमध्ये ठेवले, ॲज ए FD म्हणून ठेवा किंवा RD अकाउंट ओपन करून ठेवा. त्याच्यावरती जे व्याज तुमचं दरमहा जमा होतं आहे की नाही, ते व्याज म्हणजे तुमचं पॅसिव्ह इन्कम झालं. कारण तुम्ही त्या 5 लाख रुपये गुंतवल्यानंतर तिथे काम करत नाही आहात. कारण तुमचं जे काम चालू आहे ते तुमचं दैनंदिन जीवनात काम चालू असतं, पण ते व्याज तुमचं तुमच्या अकाउंटला जमा होतं आहे. हे झालं पॅसिव्ह इन्कम. आलं लक्षात? बरं, आता तुम्ही काय म्हणाल की अशा पद्धतीचं इन्कम जे आहे ते मिळवण्यासाठी मग जास्त पैसा लागतोच, असंही नाही. हा गैरसमज जो आहे तो आधी मनातला काढून टाका. मी तुम्हाला इथे काही मार्ग सांगतो की त्या मार्गामधून सुद्धा आपण फार मोठी इन्व्हेस्टमेंट न करता एकदा कष्ट करून बऱ्यापैकी पैसा कमवू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आजकाल टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, बरोबर? तंत्रज्ञानाचं युग हे सगळ्यांना माहिती आहे. गृहीत धरा तुमच्याकडे काही कला आहे. एखादी फोटोग्राफीसुद्धा ही एक चांगली कला आहे, हे तो सर्वांना माहिती आहे. तुम्ही चांगले चांगले फोटो काढा. ते फोटोसुद्धा विक्रीला ऑनलाईन ठेवले जाऊ शकतात आणि ते त्यामध्ये विक्रीला ठेवल्यानंतर त्याची कॉस्ट तुम्ही ठेवू शकता आणि जे कोणी विकत घेतील ते ऑनलाईनच विकले जातात आणि ऑनलाईन विकले गेल्यानंतर त्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला जमा होतात. तुम्ही लेखक आहात, पुस्तक लिहिलं. आजकाल मी मगाशी म्हटलं टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. ई-बुक तयार करा. जे लोक डाउनलोड करू शकतात, एखाद्या वेबसाईटवरून ते पुस्तक विकत घेऊ शकतात, ते आरामात ते पुस्तक विकत घेऊ शकतात तिथून. मग ते मराठीमध्ये असेल, इंग्रजी भाषेमध्ये असेल किंवा तुम्हाला येते त्या भाषेमधलं पुस्तक असेल, त्या भाषेतले लोक जे आहेत ते पुस्तक विकत घेतात, ऑनलाईन डाउनलोड करतात. पण तुम्ही लिहिताना एकदा पुस्तक लिहिलं असतं, पण ते कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा ते विकत घेतील लोक त्यावेळी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. मग आता इथं फार मोठं भांडवल कुठलं आलं? नाहीच. इथे कला वापरली तुम्ही, बरोबर ना? म्हणजे एकूणच काय की पॅसिव्ह इन्कम निर्माण करण्यासाठी आपल्याला कष्ट आधी करावे लागतात, पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कष्ट करण्याची गरज लागत नाही. विषय ई-बुकचा झाला. त्याचप्रमाणे तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशाच टाईपची पुस्तकं जी आहेत ती ऑडिओ बुक म्हणून सुद्धा फेमस आहेत. लोकांना वाचायला वेळ नाही आहे आणि तुमच्याकडे बोलण्याची किंवा व्हॉईस ओव्हरची कला आहे. व्हॉईस ओव्हर माहिती आहे ना, वेगवेगळ्या आवाजामध्ये तुम्ही बोलू शकता, ती एक कला आहे. तर त्याच्या टाईपमध्ये तुम्ही पुस्तकं तयार करा. गोष्टीची लहान लहान मुलांची पुस्तकं तयार करा किंवा काही माहितीपट असतात त्याप्रमाणे काही तयार करा आणि ते ऑनलाईन ठेवा. ती ऑनलाईन ऑडिओ बुकसुद्धा लोक डाउनलोड करतात, विकत घेतात आणि ऐकतात. वेगवेगळ्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करू शकता आणि ते सगळ्या जगापर्यंत पोचवू शकता. हे सुद्धा एक साधन आहे. म्हणजे एकदा कष्ट करता आणि तुम्ही विक्रीसाठी तुमची वस्तू ठेवता, त्यामधून कायमचं एक रॉयल्टी इन्कम टाईप जे आहे ना ते तुम्हाला मिळू शकतं. एक उदाहरण म्हणून तुम्हाला आता वेगळं आणखीन सांगतो. फार पूर्वीचे गीतकार, संगीतकार किंवा गायक यांनी गाणी तयार करून ठेवली आहेत बघा. आजही आपण ती गाणी ऐकतो, बरोबर ना? तर त्या गाण्यांमध्ये विकत घेतलं समजा किंवा कोणी कुठे म्हणजे गाणं वापरलं तर त्याचं रॉयल्टी इन्कम जे आहे त्या सिंगरला पोहोचलं जातं. हे माहिती आहे का? म्हणजे हे रॉयल्टी इन्कम आता ते गात नाही आहेत, पण पूर्वी गाऊन ठेवलेली गाणी जी आहेत ते आजही ऐकली जातात. त्यावेळी त्याचे पैसे जे आहेत ते त्या सिंगरपर्यंत पोहोचवतात. म्हणजे हे ह्या पद्धतीचं इन्कम जे आहे ते इन्कम, पॅसिव्ह इन्कम जे आहे ते तुम्हाला तयार करता येऊ शकतं. आता आपला दुसरा एक मार्ग सांगतो, पुढचा मार्ग. समजा तुमचं एखादं शॉप आहे आणि तुम्ही फार मोठा चांगला बिझनेस ऑलरेडी करून ठेवला आहे, पण त्याचा एक ब्रँड तयार झाल्यानंतर त्या ब्रँडची तुम्ही फ्रँचायझीसुद्धा देऊ शकता. म्हणजे अमुक चहा, हे प्रॉडक्ट, असे कपडे वगैरे, तर त्या ब्रँडचा वापर करून दुसरे लोक जे आहेत ते स्टोअर ओपन करतात आणि त्यामध्ये तुमच्या ब्रँडच्या नावाखाली ते पैसे कमवतात आणि त्यातले थोडेफार कमायना पैसे जे आहेत ॲज अ रॉयल्टी इन्कम, फ्रँचायझीची तुमची जी ठरलेली अमाऊंट आहे
ती अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करतात. कारण तुम्ही ऑलरेडी कष्ट करून काय केलेलं असतं, तो ब्रँड तयार केलेला असतो आणि त्या ब्रँडवरती तो शॉपकीपर जो आहे तो पैसे कमवत असतो. फ्रँचायझी त्याने घेतलेली असते आणि मग त्यातून ते पैसे तो काय करत असतो, तुम्हाला थोडेफार देत असतो. हे झालं एक प्रकारचं तुमचं पॅसिव्ह इन्कम. म्हणजे काय, एकूणच तुम्हाला सांगतो मार्ग खूप आहेत. पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी काय काय करू शकतो याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला बरेच मार्ग सापडू शकतात. आपलं स्वतःचं काम आपण दैनंदिन जीवन चालू ठेवू शकतो, पण अशी गुंतवणूक किंवा अशा पद्धतीचं वर्कआउट जे आहे ते करून जर ठेवलं तर त्यामधून आपल्याला पॅसिव्ह इन्कम जे आहे ते मिळू शकतं. हे लक्षात ठेवा. मग या पॅसिव्ह इन्कमचे फायदे काय? पॅसिव्ह इन्कमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय, की आपण जोपर्यंत कष्ट करतोय तोपर्यंतच पैसा येईल असं न होता आपण कष्ट करू शकलो नाही तरी पैसा येत राहील, याचा अर्थ आपल्याला फायनान्शियल सिक्युरिटी जी आहे ती मिळू शकते. त्यानंतर दुसरा फायदा काय? दुसरा फायदा असा की आपण आपल्या पैशाला कामाला लावून तो पैसा वाढवण्यासाठी प्रयत्न केला असतो. तुम्हाला या संदर्भात अजून एक उदाहरण सांगतो. बऱ्याच जणांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सुद्धा छंद असतो, म्हणजे आवड असते किंवा इच्छा असते की आपल्याला पैसे मिळावेत. काही स्टॉक असे असतात की जे रेग्युलर डिव्हिडंड पे करतात. डिव्हिडंड म्हणजे काय असतं? लाभांश. म्हणजे कंपनीला प्रॉफिट झालेला असतो, त्या प्रॉफिटमधला थोडासा अंश जो आहे, थोडासा भाग तो आपल्या शेअर होल्डरला ती काय करते, कंपनी देते. ते सुद्धा काय झालं, तुमचं एक प्रकारचं पॅसिव्ह इन्कम झालं. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही कष्ट न करता कुठून कुठून कसा पैसा कमवू शकता, वारंवार पैसा कसा येईल, हे जे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांना पॅसिव्ह इन्कम असं म्हणतात. आणि ते पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी आधी सुरुवातीला थोडंफार आपल्याला कष्ट करावं लागतं आणि त्यानंतर मात्र आपल्याला तो पैसा येतो, हे नक्की आहे. आता तुम्ही म्हणाल मग हे शक्य आहे का? हो, शक्य आहे. कारण तुम्ही त्या अँगलने विचार करा आणि त्याप्रमाणे काम करा. तुम्हाला कधी ना कधीतरी 100% सांगतो पॅसिव्ह इन्कम तयार होऊ शकतं, जनरेट होऊ शकतं. सर्वसाधारणपणे तुम्ही लक्षात घ्या, 40 ते 45पर्यंत माणूस एकदम ॲक्टिव्हली काम करू शकतो मॅक्झिमम. त्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती फार कमी होते, म्हणजे तो ॲक्टिव्हली कष्ट करू शकत नाही. त्यानंतर मात्र त्याला किंवा आपल्यालासुद्धा एक पॅसिव्ह इन्कमची, रेग्युलर सोर्सची ही गरज लागतेच. आणि त्यासाठी म्हणजे जसं ते रिटायरमेंट प्लॅनमध्ये आपण म्हणतो ना की मला पेन्शन मिळणार आहे किंवा एक सोर्स माझा आहे की जो मला पुढे जगवू शकतो, मला एक लाईफस्टाईल जी आहे ती माझी मेंटेन करायला मदत करू शकतो, असा सोर्स तयार करण्यासाठी आपल्याला आधी काम करावं लागतं आणि त्यानंतर त्यामधून जो पैसा येत राहील तो आपला पुढचा पॅसिव्ह इन्कममधूनच जनरेट होणं गरजेचं असतं. कन्सेप्ट थोडा वेगळा वाटतो, पण लक्षात घ्या की हा कन्सेप्ट प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. कारण आपलं शरीर जेव्हा थकतं किंवा आपण काम करू शकत नाही अशी कंडिशन येते, त्यावेळी दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा पॅसिव्ह इन्कमवरती अवलंबून राहिलेलं कधीही चांगलं. म्हणजे सर्वसाधारण मागे मी बऱ्याचदा उदाहरणात सांगतो, माझ्या व्हिडिओमध्ये आहे, तुमच्याकडे 35-40 लाख रुपये कशाचे मिळालेत असं गृहीत धरा, तर तुम्ही एखादा फ्लॅट घ्या विकत आणि तो फ्लॅट भाड्याने द्या. म्हणजे तिथून पुढे तुमचं इन्कम जे आहे ते इन्कम काय होतं आहे, पॅसिव्ह इन्कम म्हणून कन्सिडर होतं आहे. मग ते पॅसिव्ह इन्कम जे आहे ते तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी येते. म्हणजे उतरत्या काळात शक्यतो जास्तीत जास्त हा माझा सांगण्याचा उद्देश आहे, बरोबर ना? मग हे जर एवढं सगळं लक्षात आलं असेल तर आज निवांतपैकी आपण पॅसिव्ह इन्कम कुठून कशामधून मिळवू शकतो याचा आधी विचार करा, तो मार्ग शोधा आणि जे आपल्याला जमतं आहे ते काम करा आणि त्यातून पॅसिव्ह इन्कम जे आहे ते जनरेट करण्याचा आत्ताच प्रयत्न सुरू करा की जेणेकरून ते इन्कम आपल्याला मिळत राहील आणि आपलं आयुष्य पुढचं उतरत्या काळातलं खास करून आयुष्य जे आहे ते सुखकर होईल. थांबतो इथेच. छोटासा व्हिडिओ बनवला की जेणेकरून एक वेगळा कन्सेप्ट, नवीन कन्सेप्ट जो आहे तो किमान माहिती तरी करून द्यावा, हा माझा उद्देश होता. काळजी घ्या आणि पॅसिव्ह इन्कम बनवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.